Next concept, electrical conductance of solution. According to Ohm law, electrical resistance R of a conductor is equal to the electric potential difference V divided by the electric current. म्हणजे ओहम्स लॉ कोणाच्या नुसार घेतले आपण? अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. यामध्ये इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स काय घेतले? आर घेतलाय. इज इक्वल टू इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स व्ही डिवायडेड बाय द इलेक्ट्रिक करंट आय. देअरफॉर आर इक्वल टू व्ही अपॉन आय. मग या ठिकाणी आर हा कोण आहे? रेजिस्टन्स आहे. व्ही हा कोण आहे? पोटेन्शियल डिफरन्स आहे. आणि आय हा इलेक्ट्रिक करंट आहे. The SI unit of potential is volt and that of current is ampere. म्हणजे या ठिकाणी व्होल्ट आणि एम्पियर. The unit of electrical resistance is ohm denoted by symbol ओहम. म्हणजे सिम्बॉल दाखवलं आहे. आणि या ठिकाणी त्याचं युनिट म्हणजे दस ओहम इक्वल टू व्ही म्हणजे व्होल्ट इंटू एम्पियर पर एम्पियर. द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जी ऑफ अ सोल्युशन इज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कशाने रिप्रेझेंट केलेलं आहे? जीनं केलं आहे. आणि त्याचा रेसिप्रोकल हा कोण आहे? रेजिस्टन्स आहे. म्हणून इक्वेशन काय घेतलं आहे? जी इक्वल टू 1/r. इक्वेशन 2. द SI युनिट ऑफ जी इज सीमेन्स. जी हा कोण आहे? इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आहे. त्याचं SI युनिट हा सीमेन आहे. डिनोटेड बाय S विच इज इक्वल टू पर ओहम. देअरफॉर वी राईट S इक्वल टू पर ओहम इक्वल टू एम्पियर पर व्होल्ट इक्वल टू C पर व्होल्ट पर सीमेन वेर C रिप्रेझेंट कुलम. म्हणजे C हा कोण आहे? कुलम आहे. द युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी रिलेटेड टू करंट स्ट्रेंथ इन एम्पियर अँड टाईम इन सेकंड. म्हणजे या ठिकाणी काय घेतलेलं आहे? इलेक्ट्रिसिटी रिलेटेड टू करंट. म्हणजे इलेक्ट्रिसिटी कोणाशी रिलेटेड आहे? करंटशी आहे. मग काय आला त्या ठिकाणी? एम्पियर आला. आणि टाईम हा कशामध्ये घेतलेला आहे? सेकंडमध्ये घेतला. म्हणून या ठिकाणी C इक्वल टू A इंटू S. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज प्रोपोर्शनल टू लेंथ A. म्हणजे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स कोणाचा? कंडक्टरचा. त्याच्या प्रोपोर्शनल टू काय आहे? L आहे. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ A. दस R इज directly proportional to length and inversely proportional to A, or R equal to rho into L upon V. Equation 3. मग या ठिकाणी where rho is the proportionality constant is called resistivity of the conductor. म्हणजे या ठिकाणी हा रो जो आहे तो कोण आहे? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे? कंडक्टिव्हिटी ऑफ द कंडक्टर. इट इज द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ अँड क्रॉस सेक्शनल एरिया ए. त्यामध्ये फर्स्ट आहे कंडक्टिव्हिटी, दॅट इज के. G equal to 1/r and R is directly proportional to length. म्हणजे G हा कोण आहे? इलेक्ट्रिकल कंडक्टरचा आहे. आणि R हा काय? R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे खालती इक्वेशन घेतलेलं आहे. G इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L. म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय घेतलेलं आहे? एरिया घेतला. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय घेतलेलं आहे? लेंथ घेतलेला आहे. इट इज देअरफॉर फॉलोज दॅट G is directly proportional to A and inversely proportional to the length. Thus, G is directly proportional to A, inversely proportional to L, or G is equal to K into L, A upon L. Equation 4. The proportionality constant K is called कंडक्टिव्हिटी. म्हणजे या ठिकाणी केला काय म्हटलेलं आहे? कंडक्टिव्हिटी म्हटलं आहे. G इक्वल टू के इफ लेंथ अँड क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर आर युनिटी. म्हणजे या ठिकाणी G इक्वल टू के जर आला तर त्या ठिकाणी क्रॉस सेक्शनल एरिया 1 असेल
आणि लेंथसुद्धा काय असेल 1 असेल. मग त्या ठिकाणी काय येईल G इक्वल टू के येईल. इन अदर वर्ड द कंडक्टिव्हिटी इज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ युनिट क्यूब ऑफ मटेरियल. म्हणजे या ठिकाणी काय घेतलेलं आहे युनिट क्यूब ऑफ मटेरियल. कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन ऑफ अन इलेक्ट्रोलाइट इज कॉल्ड इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी. म्हणजे कंडक्टिव्हिटी कशाची असेल इलेक्ट्रोलाइटची जर असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी विच रेफर्स टू इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम. म्हणजे कशामध्ये घेतलेलं आहे युनिट व्हॉल्यूम आणि ते काय घेतलेलं आहे 1 मीटर क्यूब और 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन्स. फ्रॉम इक्वेशन 2 and 4 K इक्वल टू G into L upon A equal to 1 upon R into L upon A equation 5. A combination of equation 3 and 5 shows that K equal to 1 upon rho. त्यानंतर युनिट ऑफ इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी त्यामध्ये 3 कॉलम घेतलेले आहेत. क्वांटिटी SI युनिट अँड कॉमन युनिट. लेंथ मीटर सेंटीमीटर. एरिया मीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. रेजिस्टन्स ओहम ओहम. कंडक्टिव्हिटी पर ओहम पर मीटर. कॉमन युनिट पर ओहम पर सेंटीमीटर. त्यानंतर सेकंड आहे मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज the electrolytic conductivity K divided by the molar concentration C of the dissolved electrolyte. म्हणजे या ठिकाणी मोलार कंडक्टिव्हिटी ही इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी आहे. म्हणजे त्याला केने रिप्रेझेंट केलं आहे आणि त्याला डिवाइड कशाने केलेलं आहे मोलार कॉन्सन्ट्रेशन C ऑफ द डिझॉल्ड इलेक्ट्रोलाइट. म्हणजे डिझॉल्ड इलेक्ट्रोलाइट त्याला डिझॉल्व केलेला C आहे. द इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी इज नॉट सुटेबल फॉर कम्पेरिंग कंडक्टिव्हिटीज ऑफ डिफरंट सोल्युशन्स. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी ही सुटेबल नाही कशासाठी कंडक्टिव्हिटीज ऑफ डिफरंट सोल्युशन. द कंडक्टिव्हिटी ऑफ ए सोल्युशन डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आयॉन्स प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन्स. म्हणजे या ठिकाणी कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन कशावरती डिपेंड्स आहे डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ आयॉन्स प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. म्हणजे शॉर्टमध्ये कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन कशावरती आहे डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ आयॉन प्रेझेंट इन द सोल्युशन्स. द सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन कंटेन मोर आयॉन. म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन जर असेल तर त्या ठिकाणी काय असतील मोर आयॉन्स असतील. एक्झिबिट हायर कंडक्टिव्हिटी दॅन द सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. टू कम्पेअर कंडक्टिव्हिटीज ऑफ डिफरंट सोल्युशन दे मस्ट हॅव सेम कॉन्सन्ट्रेशन. मग या ठिकाणी काय केलेलं आहे डिफरंट कंडक्टिव्हिटीचं सेम कॉन्सन्ट्रेशनचं घेतलेलं आहे. इन 1880 द जर्मन फिजिसिस्ट FWG कोहोलरॉच इंट्रोड्युस्ड the term molar conductivity denoted by lambda. म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी कशाने दाखवलेल्या बाय सिम्बॉल लॅम्बडा. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अन इलेक्ट्रोलाइट इज द सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी K डिवायडेड बाय इट्स मोलार कॉन्सन्ट्रेशन C. म्हणजे या ठिकाणी काय घेतलेलं आहे लॅम्बडा इक्वल टू K अपॉन C. म्हणजे या ठिकाणी K हा कोण आहे त्याला डिवाइड केलेला आहे. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी हा K आहे आणि त्याला डिवाइड कोण केलेलं आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे C. देअरफॉर लॅम्बडा इक्वल टू K अपॉन C. SI युनिट ऑफ K आर सीमेन पर मीटर अँड दॅट ऑफ C are mole per meter cube. Hence, SI unit of lambda is Siemens meter square per mole.